वेड्या बहिणीची रे वेडी माया. हे ग काय, परत नाश्त्याला थालीपीठच. तुला माहितीये मला थालीपीठ अजिबात आवडत नाही ते. मी फुरंगटून आईकडे तक्रार केली. सकाळची गडबड. आजोबा बाहेर नाश्त्याची वाट बघत असलेले. बाबा अंघोळीला गेलेले. आम्हा तिघा भावंडांची शाळेला जायची वेळ. त्यात भांडी घासणारी राधा मावशी कधीची येऊन ताटकळत बसलेली. ही सगळी अष्टावधानं सांभाळत असलेली बिचारी माझी आई. तापत्या तव्याजवळ खूप वेळ उभी राहिलेली असल्यामुळे लालगुंद झालेला तिचा चेहरा माझ्या तक्रारखोरपणामुळे रागाने अजूनच लालेला झालेला. खायचं असेल तर खा, नाही तर जा उपाशी शाळेला, करवागून आई बोलली आणि माझ्याकडे साफ दुर्लक्ष करून आपल्या कामाला लागली. 8-10 वर्षांचं वय असेल माझं तेव्हा. राग अगदी नाकाच्या शेंड्यावर बसलेला. एवढा अपमान न सोसल्यामुळे मी लगेच भोकाड पसरलं. आई आणखीनच चिडली आणि तिने मस्तपैकी एक धपाटा घातला पाठी. माझ्या रडण्याने आता तारस्वर गाठला. मोठे दोघे भाऊ समजूतदारपणे शेजारी बसून नाश्ता करत होते. त्यांच्याकडे बघ जरा, ते कसे शांतपणे बसून थालीपीठ खातायत ते. आई ओरडली आणि माझ्याकडे पाठ फिरवून आपल्या कामाला लागली. माझं रडणं संपून आता मुसमुसणं सुरू झालं होतं. कोणी आपल्याकडे फार लक्ष देत नाहीये हे उमजून मी थालीपीठ हातात घेतलं. मोठे तुकडे करून रागारागाने वचावचा तोंडात कोंबायला लागले. पण डोळ्यातलं पाणी काही थांबेना आणि घास काही गळ्याखाली उतरेना. तेवढ्यात खांद्यावर मोठ्या भावाने हात ठेवला. चल, आपण एक खेळ खेळू, तो म्हणाला आणि त्याने बशीत चहा ओतून घेतला. हा मोठा समुद्र, हो की नाही, भाऊ म्हणाला आणि त्याने बशीमध्ये फुंकर मारली. बशीतला चहा डुचमळला. बघ, या समुद्रातल्या लाटा, भाऊ म्हणाला. आता माझं कुतूहल चाळवलं होतं. रडणं सोडून मी उत्सुकतेने बशीकडे बघायला लागले. आता भावाने माझ्या पुढ्यातल्या थालीपीठाचे बरेच लहान मोठे तुकडे केले होते. हे सगळे मिसे आहेत. हा बांगडा, हा विस्फोट, ही मोरी, हा पापुलेट आणि हा पिरान्हा, भाऊ म्हणाला आणि हातात एक एक तुकडा घेऊन चहात बुडवायला लागला. हे सगळे समुद्रात फिरतायत. मी डोळे विस्फारून बघायला लागले. भाऊ थालीपीठाचे तुकडे बशीत गोल गोल फिरवायला लागला. तू आहेस एक मोठा देवमासा, या समुद्रात पोहणारा, भाऊ मला म्हणाला. आकर बघू. आज्ञाधारकपणे मी तोंड उघडलं. आता देवमासा बांगड्याला खाणार, भाऊ म्हणाला आणि त्याने एक थालीपीठाचा तुकडा माझ्या तोंडात कोंबला. मी आता देवमाशाच्या भूमिकेत होते, त्यामुळे मी तो तुकडा मटामट बिनतक्रार गिळून टाकला. मग विस्फोट, मग पापुलेट, मग पिरान्हा, असं करत करत मी ते अख्खं थालीपीठ कधी संपवून टाकलं ते मला कळलं सुद्धा नाही. बघ, खाल्लंच की नाही सगळं शहाण्यासारखं, खांद्यावर हात टाकत भाऊ मायेने म्हणाला. आई देखील आता राग विसरून कौतुकाने हसायला लागलेली होती. मोठ्या दोघा भावांच्या समर्थ हातांनी सावरून नेलेले आयुष्यातले असे कितीतरी लहान मोठे प्रसंग आठवतात मला. प्रत्येक कसोटीच्या प्रसंगांमध्ये भावांनी दिलेला भावनिक आणि प्रत्यक्ष आधार नसता तर आयुष्य इतकं सुख झालंच नसतं. माझ्या आयुष्यातला कसोटीचा प्रसंग, माझं बाळंतपण, अपुऱ्या दिवसात जन्मलेली 3 मुले आणि त्याच कालावधीत अचानक गेलेले बाबा. त्यावेळेच्या माझ्या विकल, निराश मनस्थितीत जर दोघा भावांचा भरभक्कम आधार होता म्हणून केवळ मी मुळापासून कोसळून गेले नाही. पुढे मी 10 महिन्यांच्या माझ्या 3 मुलांना घेऊन भारतात परत आले. अवखळ वयातली 3 बाळं वाढवताना मोठ्या भावाने आणि बहिणीने मदत केली नसती तर मुलांना इतकं समर्थपणे वाढवूच नसते शकले मी. माझी मुलं जितकी माझी आणि त्यांच्या बाबांची आहेत, तितकीच ती मामा मामीची पण आहेत. अजूनही श्लेष मामाचा फोन आला की मुलांचा चेहरा आनंदाने फुलून येतो. आजच्या घरटी एक मुलं असलेल्या छोट्या कुटुंब व्यवस्थेत मला माझी मुलं खरंच भाग्यवान भासतात, कारण भावंडांची माया काय असते ते त्यांना अनुभवायला मिळतं. आम्ही 3 भावंड होतो, 2 भाऊ, 1 बहीण आणि माझी मुलं ही 3 भावंड आहेत. परत 2 भाऊ आणि 1 बहीण. मी जेव्हा माझ्या मुलांना कुंकळेच्या आमच्या घरात वावरताना बघते, तेव्हा माझं मन भूतकाळात धावतं आणि मला माझ्या लेकीच्या जागी मीच दिसायला लागते आणि माझ्या मुलांच्या जागी माझे भाऊ, झाडावर चढायला शिकवणारे, वेण्या ओढणारे, मला शाळेत सोडायला येणारे, शाळेतून आल्या शेफू खनी गेला हा पहिला प्रश्न विचारणारे भाऊ असावेच, कधी लाड करायला.
कधी कचकचून भांडायला, कधी मैत्रिणींसमोर पचका करायला, तर कधी अवघड गणित सोडवायला, मुलांना मामाचा गाव द्यायला, आपल्या लग्नात डोळ्याच्या कोपऱ्यातलं पाणी हलकेच कुणाला नकळत निपटून टाकायला, वडिलकीने पाठीवरून हात फिरवायला आणि परत एकदा लहान होता कुशीत शिरता यावं अशी हक्काची जागा द्यायला.